नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण मेथी घास टाकलेला आहे। तर आपण म्हणजे व्हिडिओ बरेच दिवस झाले बनवले नाही। व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपली मेंढी वेती ही मेंढी क्रॉस झाली या नारापासून, नारी सोडून नारापासून। तर आपण तुम्हाला लाईव्ह डिलिव्हरी दाखवणार आहे। म्हणजे हा चान्स कोणाला मिळत नाही, पण मग आता योगायोग आपण इथं फार्मवर होतो। म्हणजे तसं मेंढ्या तर त्यांच्या मतानच येत्या आणि आतापर्यंत आपण पिल्लवाडाचं काम पडलंच नाही। तर योगायोग आपण इथं आज फार्मवर होतो। तिचं पण पिल्लू वाढायचं काम पडणार नाही, तिच्या मतानंच ती पिल्लू देईन। तर तुम्ही बघू शकता की तिची डिलिव्हरी कशी होती। कारण की आपण कधी तिच्याजवळ गेलो, ती एका जागेवर थांबणार नाही, मला तर वाटतं पळण। तर त्याच्यापेक्षा आपण मधी न जाता तुम्हाला बाहेरूनच दाखवतो। म्हणजे ज्यावेळेस काम पडून जायचं त्यावेळेस जाऊ खाली बसल्यानंतर। पण असं तर ती काही मला तर वाटतं बसणार नाही आणि तिच्या मतानंच ती डिलिव्हरी होईल। कारण की आपण जवळ गेल्यानंतर ती जागेवर तर काही थांबणार नाही, तिथून लांब पळण। त्याच्यामुळे आपण बाहेरूनच व्हिडिओ घेणार आणि अशा प्रकारे बरेच दिवस झाले आपण 1 महिना जवळपास व्हिडिओ बनवला नाही। याच्यामधले जे मोठे कोकरे होते ते सेल झाले, आता हे छोटे छोटे आले। हे परत आता महिना 15 दिवसामध्ये हे पण सेलसाठी येतील। पाहिजे तर आपण ते पण देऊ आणि तिची आपण कधी मध्ये गेलो तर ती थांबणार नाही। त्याच्यामुळे आपण मध्ये जाणार नाही, व्हिडिओ पण थांबणार नाही। जेवढा वेळ लागेल तेवढं लागू द्या, 10-5 मिनटं, तसं वेळ जास्त लागणार नाही। 2 मिनटातच तिची आता डिलिव्हरी होईल। कारण की जवळ गेल्यावर ती इकडे तिकडे पळल्यानंतर पिल्लू आणखी मध्ये जाईल आणि पुन्हा रिकामं म्हणजे पिल्लूमध्ये गेल्यानंतर परत येऊन जाईल। तर चला, आपण यांना टाकलेला मेथी घास, आपण तिकडे मेथी घास टाकला होता, त्याची कापणी आली। पहिली कापताना दिसत असेल तुम्हाला, पहिली कापणी चालू आहे। त्याच्यामुळे आता हे गवत वगैरे सगळं काही त्याच्यामध्ये मिक्स होऊन आपण त्यांना देत आहोत। अशा प्रकारे बघा ही कशी त्यांची गंमत पाहते। मला तर वाटतं आता मेलच दिले सगळ्या फिमेलनी, म्हणजे क्रॉसच्या फिमेलनी। आता हिनं फिमेल द्यायला पाहिजे, मादी हिनं द्यायला पाहिजे। जे आपले आता सगळे मेलच झाले। ती उभं राहून म्हणजे खाली बसायला पाहिजे होती, ती आता खाली तर काही बसणार नाही। कारण की आणि आपण काय करतो माहिती का, सर्वात मोठी चुकी, शेळी असू द्या किंवा मेंढी असू द्या, ती व्यायाच्या टायमाला म्हणजे जांदाच्या टायमाला आपल्याला जास्त गडबड, तिच्यापेक्षा जास्त आपल्याला गडबड असते। आपण काय करतो, आपली मेंढी जंजुरली किंवा शेळी जंजुरली, लगेच पळत यायचं आणि त्याची तंगडी धरायची आणि वाढायचे खासा वाढता कधी कधी पिल्लू फ्रॅक्चर होतं, कधी त्या हिला त्रास होतो, मेंढी असू द्या शेळी असू द्या। असं न करता शक्यतो त्यांच्या मनानेच त्यांना थोडी ताकद लावू द्या। कारण की आपण जर त्यांना म्हणजे बळजबरी वरताड केली तर एखाद्या वेळेस शक्यतो बरेच अशा अडचणी येतात आणि त्यांच्या मताने ती तशी तर डिलिव्हरी होऊन जातात शक्यतो। आणि आपण आपल्याला एवढी घाई असती, आपण म्हणतो लगे आपल्याला नाही जमलं दुसरं कोणाला बोलवायचं। पण ज्यावेळेस काम पडलं त्यावेळेस ओढा, ज्यावेळेस काम नाही पडत त्यावेळेस ओढू नका। म्हणजे एखाद्या वेळेस जास्त ओढू दगावते, पिल्लं दगावत्या, म्हणजे मरून जात्या किंवा मेंढी मरून जाते, शेळी मरून जाते, किंवा शेळीच पिल्लू असू दे मेंढीच पिल्लू असू द्या, तुम्हाला ते सांगतोय। आणि मला तर वाटतं ही जोर लावत नाही, त्याच्यामुळे मला म्हणजे मध्ये जाऊन पाहू आपण, मध्ये जायचं काम पडतं काय तर, म्हणजे तसं जायचं काम नाही, थांबा जायचं काम तर तसं नाही आहे, पण मग जावंच लागेल। कारण की ती उभी आहे आणि पिल्लू वरून कधी खाली पडलं आणि जास्त कधी मार लागला तर मग त्याचं काही राहणार नाही। त्याच्यामुळे मला तर वाटतं पुढं जावंच लागेल, आपण तिला एकदा खाली बसू। कारण की असं जर म्हटलं तर पिल्लू तर तसं दमादमाने बाहेर येतच आहे आता, पण मध्ये यासाठी जायचं आपल्याला की पिल्लू खाली नाही पडलं पाहिजे। कारण की खाली कधी पडलं, मार लागल्यानंतर ते परत त्याचं नव्हतं होऊन जाईल। तर आपण आता मध्ये जाऊ। बघा, मध्ये जायच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो या घाबरून पळती, तर तेच राहिलो। हिला घाबरवता आपण तिला जवळ घेऊन आता तिला आपण खाली बसू। तिला आपण आता खाली बसवलं, कारण की वरून पिल्लू पडलं असतं, पिल्लाला
नाळ जे एखाद्या आपण म्हणजे तसं चाकूनच कापतो, पण आता चाकू आणली इथं आपण चाकू म्हणजे लक्षात नाही राहिलं आणायचं. आणि हा झाला, हा मला तर वाटतं हा नरच आहे. हो 1 मिनिट थांब, ची नाळ कापायची. नाळ कापायला म्हणजे चाकूचं लक्ष नाही, आपण जवळ आणून ठेवतो. अलीकडे कोपऱ्यात पहा ना, सगळं साहित्य आपलं तिथं असतं. या सगळं लवकर. आणि आपण तिची आता एकच पिल्लू देईन ती. हो जोरात का या इकडे पुढे आणा. आणि यांचं म्हणजे उत्पन्न असं चालूच असतं बघा, जास्त घाई गडबड करायला नाही पाहिजे. नाळी जवळून पण कापायची, लांबून पण कापायची. बघा कापल्यानंतर लगेच त्याची चालू दौडू. आणि सर्वप्रथम आपण असं तोंड साफ करायचं, कानं साफ करायची. आणि तोंडामध्ये नाकामध्ये अशी हवा फुकून घ्यायची. थोडंफार घाण काढली गेली घाण काढायची. आणि हा नर आहे पूर्ण आपली नरच झाली आहे. हे तरी इकडे तुला टाकून घेऊ, तुला साफ ती म्हणजे एकच पिल्लू देईल. पूर्ण पिल्लू नारावरती गेलेले ते खाली झाल्यानंतर लगेच तिचं पोट असं रिकामं झालं. जे आपण इथं नव्हतो एकदमच बघितलं. आणि इकडे या नारी स्वर्णाची फिमेल आहे बघा, ही काळी दिसते. तिचे 2 पिल्लं आहे तिच्यासोबत, 2 पिल्लं दिले त्यांनी. ठीक आहे, तर पिल्लू पण एकदम मस्त असं लंबलचक झालं. वजन करून दाखवलं असतं, पण आता काटा पण जवळ नाही, त्याच्यामुळे आपण नंतर वजन करू काटा आणल्यानंतर. आणि तुम्हाला कळू नक्कीच. तर तुम्हाला आज लाईव्ह डिलिव्हरीचा व्हिडिओ मिळाला, मला काढण्यास वेळ मिळाला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.